नमस्कार मित्रांनो, तेजय ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आत्ता देवदर्शनाला जाऊन आलो. आता 3.5 शक्तिपीठापैकी अर्धा पीठ आहे आपलं सप्तशृंगी देवीचं मंदिर वणीगड. आम्ही आता तिकडे निघालो. अचानक आमचा ठरलं आहे 4 वाजले आत्ता. म्हटलं दुपारची वेळ आहे, काय दूर नाही आहे, तर म्हटलं जाऊन येऊ. चैत्र पौर्णिमा चालू होणार आहे तर परत गर्दी राहील, त्याच्यामुळे चैत्र पौर्णिमेपासून परत गर्दी होती सर्व मंदिरांमध्ये. म्हणून म्हटलं जाऊन येऊया. सर्वीकडचे दर्शन इतके छान झाले, काहीच गर्दी नसायची. आता हे पण छानच होईल, कारण देवीचं बोलवण्यात आलेलेच होतं. आमचं काहीच नाही, अचानक आम्ही सहज ठरलं, जेवण वगैरे करून बसलो. नाही असं सहज मला रील आली की चैत्र पौर्णिमा चालू होणार आहे, म्हणून मग क्लिक झालं की चला वाटतं जाऊन येऊया. मला मुली जायचं का म्हटलं, चला आपण लगेच जाऊ. 4 वाजले, आता निघालोय. आता बघूया कसं होते दर्शन. देवीला साडी घेण्यासाठी थांबलो होतो आम्ही. इथं घेतली आहे ऑरेंज कलरची घेतली साडी. तेजूने पण ऑरेंज घेतला आहे, पण कलरच नव्हता त्यांच्याकडे. चलो, कृष्ण पूजा टेक्सटाईल मार्केट. चला बसूया गाडीत आता. पावणे 5 वाजले. त्यांचे नेमके कामं चालले मध्ये. बघू आता काही ठिकाणी सिंगल गर्दी की नाही ते. पोचलो आम्ही 1 तासामध्ये वणीगडावरती. पार्किंगला लावली गाडी. आता इथनं जाऊ वर. पहिल्यांदा आलो मी संध्याकाळच्या टायमिंगला. रोपवे चार्ट. काहीच गर्दी नाही. खालती पूजाचे दुकान आहे, सर्व पूजा साहित्य, साडी, ओटीचं सामान, प्रसाद. गर्दी खालती नाही आहे, वरती पण नसेल. विचारलं आम्ही लोकांना, ते बोलले काहीच गर्दी नाही, पूर्ण मंदिर मोकळं आहे. ओटीचं सामान घेऊन टाकू इथनं. मलाई पेढा प्रसाद. इथं लाडू 10 रुपयाला. इथं प्रसाद लाडू. 1 रुपयाची एंट्री. पोचले आम्ही आता रोपवे जवळ. गर्दी तर नाही आहे काही. चला आता ही चालली, ही गेली का दुसरी खालती येईल इथनं. ती तिकडनं निघाली आता. निघाला आहे रोपवे आमचा. संध्याकाळच्या टायमाला पहिल्यांदा आलं. वेगळाच व्ह्यू आहे संध्याकाळचा, सूर्य मावळतानाचा. मार्कंडेय ऋषीचा डोंगर. पोचलोय मंदिराच्या जवळ. नवीन काम झाले आता मंदिराचं, त्याच्यानंतर पहिल्यांदा चालू आहे. समोर दिसते बघा, ओटी सजवली आहे. चल पुढे. हा
छान दर्शन झालंय ना का म्हणजे सांगू शकत नाही. आरती पण करायला भेटली. वाटतच नव्हतं की तिथून निघूशीच वाटत नव्हतं. असं वाटतं थांबूनच राहावं खूप वेळ. एकदम मस्त दर्शन झालं. छान दर्शन झालंय. 3.5 शक्तिपीठांचे दर्शन इतके छान झाले आमचे. आणि आज आमचं दर्शनाचं म्हणजे इकडनं जायचं आहे का? चलो काय घ्यायचं आहे? हॅलो आहे कसं आहे हे दादा? 100 रुपये. चहा घेतला आम्ही इथं आत्ता. सर्व मोकळे, काहीच गर्दी नाही. मंदिराचा डेमो आवरले इकडचे दुकानात. आता किती वाजले? 7:44. ही छान विद्युत रोषणाई एकदम छान दिसतंय मंदिर. कलर पण दिलेला आहे. आल्याला मी दाखवायचं विसरलो थोडं. म्हटलं पटकन जाऊ वरती. काम चालू होतं, बांधकाम चालू होतं त्यावेळेस. झालंय पूर्ण. लोटसचा आकार आहे, कमळाचा आकार. योग गुरुबक्षाने. चलो खूपच भारी वाटते. सगळेच दर्शन एवढे भारी झाले ना. काय म्हणजे मनात नसताना अचानक मध्ये प्लॅन. आणि आजचा तर प्लॅन एकदम म्हणजे एकदमच अचानक झालेला आहे. मी बाहेरनं जाऊन आलो, कपडे चेंज करून बसलो. सहज फक्त ते बोली जायचं का म्हटलं चल जायचं असेल तर कुठे लांब आहे. कारण की उद्या मला सवासणी जेवढं घालायचं आहे ना. म्हणजे कसं होऊन जाईल बॉस. 4 दर्शन होऊन सवासण्या पण जेवढं घातल्या होती बॉ असं. त्याच्यामुळे म्हटलं आम्ही मम्मीला पण विचारलं, तिकडे पण विचारलं, कोणीच नाही रेडी झालं. आम्ही दोघंच आलो. छान झाले दर्शन. इथं म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे. लग्नाचा योगायोग होता म्हणून आमचं तिकडे जाणं झालं. चांगलं सगळ्या गोष्टी फिरणं वगैरे झालं. म्हणजे तिकडे जायचंच होतं बघ पुण्याला आपल्याला भेट द्यायला. म्हणून पुढचं मग तसं देव पण घेऊन गेलो आम्ही भेटायला. मला चाललोच आहे चला. त्यांचं तुळजापूर आणि जेजुरी करायचंच होतं तर मग गेलो पुढे. मग आम्ही बोलला की आता एवढं लांब चाललोच आहे तर मग माहूरला पण जाऊ. कारण की मागच्या वर्षी आमचं गेलं माहूरचं चान्स. तर आम्ही तेव्हा गेलो नाही. आम्हाला तेव्हा ॲडजस्टमेंट नाही झाली म्हणून मग ते गेले. म्हटलं आता आलाच योग आहे तर येऊया जाऊन. मस्त दर्शन झाले सगळेच. अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, माहूर, कोल्हापूर, महालक्ष्मी, अंबाबाई आणि आता सप्तशृंगी देवीचं. सगळ्यांचे दर्शन इतके छान झाले. शांततेत झाले. म्हणजे देवी समोर असं उभं राहायला टाइम पण भेटला. गर्दी असते का कसं धक्का बुक्की करतात, दर्शन घेता येत नाही. पण मग तुळजापूरचा आणि महालक्ष्मीचा मी फक्त फोटो नाही काढला. तिथे चान्स नाही भेटला काढायला. बाकी ठिकाणी आम्हाला जेवढं काढता तेवढं काढलं आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओमध्ये पोचवलंय. सप्तशृंगी माता की जय. चला झाले आमचे 3.5 शक्तिपीठांचं दर्शन पूर्ण झाले. म्हणजे आता कसं उद्या तेजुरा सवासिनी जेव घालायच्या. त्या म्हटलं सवासिनी जेव घातल्यानंतर परत मग दर्शनाला यायचं मग थोडं होते उलट झालं असतं. कामात काम होऊन गेलं. दर्शन पण होऊन गेले आणि तिला सवासिनी पण जेव घालता येतील.
चला आता पुढचा व्हिडिओ बघायला भेटलं तर मला सांगू असेल व्हिडिओ माझा काय काय होत आहे ते बघूया आपली मी नाही काढणार कारण मी थोडंसं कामात बिझी. झोपेतच असणार आहे. बघूया चला आता इथे किती झाले बघू पार्किंगचे. कलश पण दिसतो इथं मंदिराचा. रस्त्याचं काम चालू आहे वरती. वरच्या टप्प्यात आला ना की घाटात एक साईड रस्ता बंद आहे, एक साईड रस्ता चालू आहे. कारण की रस्त्याचं काम चालू आहे ना, म्हणून थोडा वेळ गाडी थांबून ठेवतात. जर गर्दी असेल ना तर थोडा वेळ लागतो. आणि आत्ता येताना आम्हाला गर्दी नाही लागली, पण उतरणाऱ्या ज्या गाड्या होत्या ना त्यांना 5 मिनिटं थांबवलं. कारण की ज्या चढणाऱ्या गाड्या होत्या त्या पहिले चढल्या आणि मग त्यांना वन साईड उतरायला चान्स दिला. म्हणजे 5-5, 5-5, 6-6 अशा गाड्या असल्या ना की थांबून ठेवता, मग एक साईड सोडता, मग त्या गेल्या की मग दुसरी साईड सोडता. एवढं पण काही गर्दी नाहीये. दुपारच्या वेळेस असेल, पण मग आता मी संध्याकाळी आलो तर नाही वाटलं आम्हाला की एवढं ट्रॅफिक वगैरे असं आहे म्हणून. आता नेमकं कोणीच नाही ते गाड्या स्टॉप करायला, गाड्या डायरेक्ट अटकली. एवढी लाईन लागली. आमच्या गाड्या कमी होत्या उतरणाऱ्या, पण स्टॉप करायला कोणीच नव्हतं ना, त्याच्यामुळे इकडे जास्त ट्रॅफिक जाम झाली. आपण गेलो तेव्हा काहीच नव्हती गर्दी. एकदा निघाली ना गाडी का निघून जाते, खूप टाइम नाही लागत जास्त वेळ. आता 2 गाड्या आल्या की निघून जातील. नेमकं आता स्टॉप करायला कोणीच नव्हतं ना म्हणून. मस्त खालच्या लाईट दिसतात रात्रीच्या. रस्ता खूपच खराब झालाय. खालच्या मंदिरात आलो आम्ही. वणीच्या जगदंबा मंदिर, मूळ स्थान आहे देवीचं आहे सप्तशृंगीचं. मी बाहेरच काढली चप्पल. हे मंदिर आहे. इथे भक्त निवास ह्या. याच्यातलं पाणी काढलेलं, मागच्याच पाणी होतं ना, साफसफाई केलेली. चैत्र पौर्णिमेच्याच भरतील याच्यामध्ये पाणी. मस्त केलंय. दर्शन पण एकदम छान झालं. कोणीच नव्हतं. आम्ही आलो तर त्यांनी परत उघडला गेट. बंद करण्याची वेळ झाली ती. उघडला त्यांनी लगेच आम्ही आल्यावर. चला हां. वरती पण छान दिसत होती देवी आणि खालती पण. गाणे पण मस्त लागते. प्रसन्न वाटलं एकदम. स्ट्रेस निघून गेला सगळा. चला झाले आमचे दर्शन. आता निघूया घरी जाण्यासाठी. जेवण करण्यासाठी थांबलोय आम्ही सुखसागरला. हॉटेल न्यू सुखसागर इन. 2 सुखसागर आहेत, पुढे पण आहे नाही इथे पण आहे. फ्रेंड्सला मस्त कारंजा लावलेला आहे. मसाला पापड मागवला. बाकीचा मेन कोर्स येतोय आता, तोपर्यंत टाइमपास. मस्त ॲम्बियन्स बनवलं ना. बाहेर बसायला मोकळं लागतं वाटतं नाही का. काजू पनीर मसाला मागवला आहे. अजून दाल खिचडा पण सांगितलं आहे. याचं दाल खिचडा. चलो लेट्स गो. दाल खिचडा मागवला पण जास्तच पातळ वाटतोय. झालं आमचं जेवण. क्वालिटी मस्त होती जेवणाची. थोडा दाल खिचडा पातळ दिला होता. त्याला बोललो आम्ही दाल खिचडा थोडासा पातळ झालेला, थिक नव्हता. तो बोला नेक्स्ट टाईम कधी होते तेव्हा. ठीक आहे. बाकी टेस्ट वगैरे एकदम छान होती. चला निघू आता.